पुंडलिकवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरुदेवांनी शिष्योत्तमाला आश्वस्त करताना सांगितले की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे ठामपणे सांगणारे श्री स्वामी समर्थ महाराज परम कृपावंत कैवल्यमूर्ती आहेत. जर तेच दुराचारी व निंदकावरही कृपादृष्टी ठेवित असतील तर मग भक्तांची उपेक्षा का करतील? याच कारणास्तव त्यांना शरण जावे, स्वामी समर्थांना प्रेमपूर्वक भजावे, सदाचरणाने वागावे, म्हणजे आपले कार्य सफल व सुफळ होते. भक्त कामकल्पद्रुम, भक्ताच्या मनातली कामना पूर्ण करणारे स्वामी समर्थ भक्तांची सदैव काळजी घेतात, संकटामध्ये भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांचा योगक्षेमही चालवितात. अशा या भक्तवत्सल स्वामी समर्थांच्या लीला तू आत्ता श्रवण कर. अक्कलकोटमधील संस्थान जप्त झाल्यामुळे मालोजी राजे 3 महिने सोलापुरामध्ये होते. याच दरम्यान श्री स्वामी समर्थ महाराज सोलापूरजवळील कुंभारी गावास गेले असता त्यांच्या दर्शनासाठी सांगलीचे संस्थानिक श्रीमंत तात्यासाहेब पटवर्धन ऐश्वर्यासह गेले. ते पाहून स्वामी म्हणाले, काय रे, हा कोणाचा भाट आहे? पहिली वाट विसरलास वाटतं. ते ऐकून पटवर्धनांना अंतरीची खून पटली व ते स्वामीचरणी शरण गेले. सोलापूर मुक्कामी असताना घडलेला प्रसंग पटवर्धनांनी मालोजी राजास सांगितला. स्वामी महाराजांची बराच काळपर्यंत भेट झाली नसल्याकारणाने मालोजी राजे बेचैन झाले होते. तेव्हा लागलीच त्यांनीही स्वामी महाराजांची भेट घेण्याचे ठरवले. धर्मराज थोबडे यांच्या मळ्यात आलिशान अशा सोहळ्यामध्ये दोघांची भेट घडून आली. समस्त सोलापूरवासी या सोहळ्यासाठी हजर होते. हा समारंभ बघायला अवघं सोलापूर लोटलं होतं. मात्र चन्नबसप्पा नावाच्या धनिक वाण्याला सोलापूरच्या ग्रामस्थांनी एका संन्याशाला बघण्यासाठी गर्दी करणं हे मूर्खपणाचं आहे असं वाटलं. त्यानं या गोष्टीचा उपहास केला. तरीही त्याला गुरुसिद्धप्पा नावाच्या त्याच्या सावकार मित्रानं बळेच या सोहळ्यासाठी नेले असता चन्नबसप्पा श्री स्वामी समर्थांच्या जागी कैलासनायक सिद्धेश्वर पार्वतीसह विराजमान असल्याचे दिसून आले. तशी चन्नबसप्पा चकितच झाला. आपण श्री स्वामी समर्थांच्या विषयी उपहासाने बोलल्याचा त्याला पश्चाताप झाला व तो श्री स्वामी समर्थांना शरण गेला. त्याने स्वामींना पिंडीसह शिवलिंग अर्पण केले. त्याची स्थापना श्री स्वामींनी बुधवार पेठेतील मठात केली. अक्कलकोटच्या संस्थानात रिजंट म्हणून कार्यरत असणाऱ्या दादासाहेब विंचुरकरांच्या मांडीवरती पांढऱ्या कुष्ठाचा डाग उत्पन्न झाला. त्यांनी हा प्रकार स्वामींच्या कानी घातला. तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले, तुझ्या बोटातील पांढऱ्या खड्याची अंगठी अर्पण कर, म्हणजे डाग जाईल. स्वामींच्या सांगण्यानुसार केले असता विंचुरकरांचे कुष्ठ नाहीसे झाले. चोळाप्पाचा मुलगा कृष्णाप्पा त्याची मुंज झाली आणि मुंज झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी महामारीच्या साथीमध्ये तो दगावला. मात्र त्याचे संचित प्रारब्ध शिल्लक असल्याकारणाने स्वामी समर्थांनी त्याला पुन्हा जिवंत केले. मात्र काही दिवसांनी चोळाप्पाची मुलगी राजूबाई हिचे भोग सरले असल्याकारणाने तिला क्षयरोगाची बाधा होऊन तिचा अंत झाला. याच महामारीच्या विळख्यामध्ये
अडकलेल्या अण्णा पाटलांच्या मुलाला हनुमंतालाही स्वामी कृपेने जीवदान लाभले. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.